मी श्रीकांत तागलावे, भारतीय जनता पार्टीचा शहराचा महामंत्री आहे आणि भारतीय जनता पार्टीने 22 प्रभागातून उमेदवारी दिली आहे. आपल्या इथे विकास चौफेर सुरू आहे. केंद्राच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून आणि गेल्या 3-3.5 वर्ष सरकार आपल्या इथे भाजपचं सरकार इथे नव्हतं शहरामध्ये, तरी या केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून जे काही विकास ते सुरू आहे त्यात विकासाला समोर नेण्याचं काम नागपूर महानगरपालिका पण करणार आहे. या काही अनेक समस्या आता लक्षात येते की काही समस्या आहे की गटर लाईनची एक मोठी समस्या नागपूर शहरात आहे की बा छोट्या छोट्या गटर लाईन होत्या, त्या गटर लाईन मोठे करणे आणि प्रत्येक खेळाचे जे मैदान आहे ते अत्याधुनिक करणे, कुठे आपल्या दवाखाने आहेत त्याला अत्याधुनिक करणे, कुठे शाळा आहे त्याला चांगलं नीट त्या शाळेचे नूतनीकरण, असे अनेक जे मुद्दे आहे या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आपल्या या सरकारच्या माध्यमातून आपण करणार आहे. नवीन काय विजन आपल्या प्रभागात असणार आहे? नवीन विजन असं आहे की आपल्या इथे जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत त्या सुशिक्षित बेरोजगार मुलांसाठी योग्यरित्या आपण काय काय करू शकतो, त्यांना भविष्यात उज्ज्वल कसं होईल, त्याला एक नवीन दिशा कशी मिळेल, त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये काय काय हातभार आपण नागपूर महानगरपालिका लावू शकेल तेवढं आपण लावण्याचा प्रयत्न करू. आम्ही आता सगळ्या भारतीय जनता पार्टीला एक शिकवण आहे की कार्यकर्ता हा प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेचा सेवक म्हणून काम करते, हा नेता म्हणून कधीच काम करत नाही. आम्ही जेव्हा जनतेच्या सेवक म्हणून आम्ही जेव्हा त्यांच्या घरापर्यंत जात आहे तेव्हा खूप समस्या नाही आहे, सर्व लोक खुश आहे. जे असं त्यांना गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर लक्षात येते की बा त्यांनी ते समाधानी आहे. छोट्या मोठ्या एक समस्या राहते की बा कुठे नाली नसेल, कुठे पाईप हे झालेलं असेल, कुठे पाणीची असेल, पण ते खूप एकदम जे 100,000 ठिकाणी गेल्यावर एखाद ठिकाणी सांगतात की आम्हाला पाणी मिळालं नाही, पण तोही प्रयत्न आपण त्यांच्याकडून ते लिखित आपण आपल्याकडे घेऊन घेतो आणि तोही सोडवण्याचा 100% आपण सगळं नागपूर महानगरपालिकेमध्ये जेव्हा आपली सरकार येईल ते आपण तो 100% त्यांचा प्रत्येक समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. ही निवडणूक तुमचं म्हणणं बरोबर आहे की एक जवळपास 9.5 वर्ष झाले, 3.5-4 वर्ष निवडणूक झाली नाही. त्या काही लोकांना अडचणी आल्या की बा आम्ही नगरसेवक नसताना इथे प्रशासक होतं, नगरसेवक नव्हते आणि प्रशासकाचं मनमानी कारभार होता, त्याला नीट करण्याचं आणि परत ही सरकार ही आलेली राहील ही भारतीय जनता पार्टीची नाही तर इथल्या नागपूर महानगरपालिकेच्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची सरकार राहील. यासाठी सरकार आपल्या दारी एक चांगला उपक्रम आपण या भागात राबवणार आहे की बस काही समस्या असेल तर तुमच्याकडे लोक सरकारचे माणसं येईल, महानगरपालिकेचे माणसं ते तुमच्या समस्या तुमच्या घरापर्यंत येऊन सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमच्या इथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमच्या इथले माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय आमच्या मध्य नागपूरचे लोकप्रिय आमदार आपले प्रवीणजी दटके असेल, श्रीकांतजी कुंभारे असेल, आमच्या शहराचे अध्यक्ष माननीय दयाशंकरजी तिवारी असेल, हे सातत्याने जे रोजगार बेरोजगार लोकांना रोजगाराची दिशा देण्याचं काम सातत्याने हे करत असते. याही वेळेस महिलांना जे काही आपण रोजगार लावू शकू, महिलांसाठी जास्तीत जास्त रोजगार कसा लागेल याचा पण आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करू. इथे प्रभाग 22 मधल्या जनतेला आम्ही निवेदन करतो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं केंद्राचं सरकार आहे, राज्याचं सरकार आहे आणि इथे जर महानगरपालिका 4ही आमचे जे उमेदवार आहेत, जसं कल्पकजी भानारकर असेल, उमाताई देशमुख आहे, कल्पना शर्मा आहे, या 4ही उमेदवार या रिंगणात आहे आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम बघितलेलं आहे. याला अजून समोर नेण्यासाठी हे 4ही उमेदवार जेव्हा तुम्ही निवडून द्याल तर निश्चितच टिबल इंजिनचं काम ही सरकार करेल, इथले लोक करेल, इथली जनतेला त्याचा फायदा होईल. म्हणून सगळ्यांना आव्हान आहे
की बाकी कोणत्याही पक्षाकडे न जाता भारतीय जनता पार्टी एक पक्ष असा आहे की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, लोकांचा पक्ष आहे, लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा, त्याचं निराकरण करणारा हा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीलाच आशीर्वाद द्यावा ही सगळं जनतेला विनंती करतो.